तुमच्याकडे पण असं होतं का की बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडायला लागला की सूपची आठवण झाली म्हणून सूप लगेचच ऑनलाईन ऑर्डर केले? तर आजपासून तसं करायची काहीच गरज नाहीये, कारण आजपासून आपण आहे ना या सूपच्या सिरीज चालू करतोय. तर आज आपण स्वीटकॉर्नचं सूप करतोय आणि हे स्वीटकॉर्नचं सूप खूपच हेल्दी आणि पौष्टिक असं आहे. तर घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये करणार आहे. हॉटेल सारखं काही म्हणजे याच्यामध्ये जास्तीचे इन्ग्रेडियंट्स भाज्या वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर तर सगळ्यांच्याच घरात असते. तर तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हे स्वीटकॉर्न फक्त बाजारातून विकत आणायला लागणार आहे. आणि आता तर पावसाळ्यामध्ये हे बाजारात आलेलं असतंच. तर हे मी शिजायला घातलेलं आहे 1 लिटर पाण्यामध्ये स्वीटकॉर्न सोलून घेऊन. तर अर्धवट म्हणजे 80% एवढं शिजलं ना की आपल्याला हे काढून घ्यायचे. असं वाटीमध्ये काढणार आहोत. अर्धी वाटी एवढं जरी काढलं तरी सुद्धा बास होते. तर हे आपण वाटण्यासाठी काढून घेणार आहोत. मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचे. आणि इथं मी साहित्य ना स्क्रीनवरती दिलेलं आहे, बाकीचं जे साहित्य लागणार आहे. तर इथे मी ना हे बारीक चिरलेलं आलं घालते यामध्येच मी लसूण सुद्धा बारीक चिरलेलं घालते, एकदम बारीक चिरायचा. एकच हिरवी मिरची बारीक चिरून घातली. थोडीशी कांद्याची पात नव्हती, मी आमच्या म्हणजे यशने बाहेर लावलेली ना तीच काढून आणून टाकली आहे. आणि कोथिंबीर घातली थोडीशी. तर हे स्वीटकॉर्न आहेत ना हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. तर थोडंसं बारीक वाटून घ्यायचे आणि हे थंड झालं की मग आपण मिक्सर लावणार आहोत. तोपर्यंत इकडे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे चांगली, इन्ग्रेडियंट्स घालून सुद्धा. आणि नंतर ना मग आपण इथं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पूड घातली. 1 टीस्पून घाला किंवा अर्धा टीस्पून घातली तरी चालेल. तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तुम्ही यामध्ये काळी मिरीची पूड घालू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता हे वाटून घेतले आपण. आता कॉर्नफ्लॉर घेतले मी 1 ते 1.5 चमचा घ्यायचे आणि ना यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं असं ढवळून घ्यायचं. आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण स्वीटकॉर्न वाटून घेतलं होतं ना ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. वाटलेले स्वीटकॉर्न घातले की चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला हे कॉर्नफ्लॉर पाणी मिक्स केलेलं हे घालायचं यामध्ये. आणि थोडंसं वाटीमध्ये पाणी घालून आपल्याला ही वाटी धुवून आपल्याला पुन्हा यामध्ये घालायची आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला. आता आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कांद्याची पात. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घातली, ढवळून घ्यायचं एकदा. आणि यामध्ये आता मेन इन्ग्रेडियंट राहिला आपला मीठ. तर याची चव घेऊन मी मीठ घातलेलं आहे, कारण मी स्वीटकॉर्न शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं. आता सूप चांगलं उकळून घेऊया आणि मग हे सर्व करूया. खूप भारी असं घरगुती पद्धतीने हे स्वीटकॉर्नचं सूप बनवून तयार झाले. नक्की एकदा तरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.